नागपुरातील एसबीएलच्या स्फोटकं तयार करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झालाय। या स्फोटात 17 कामगारांचा मृत्यू झालाय। रविवारी सकाळी 7च्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली आहे। तर काही कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नागपूरच्या स्फोटकं बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये वारंवार होणाऱ्या स्फोटांमुळे या कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। नागपुरात स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट। एसबीएल कंपनीच्या स्फोटात 17 कामगारांचा मृत्यू। जबाबदार कोण? सुरक्षेची काळजी घेत नसल्याचा कामगारांचा गंभीर आरोप। नागपूरच्या काटोल तालुक्यातील राऊळगाव इथल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक कंपनीत सकाळी झालेल्या भीषण स्फोटात 17 कामगारांचा मृत्यू झालाय, तर 18 कामगार गंभीर जखमी झाले आहेत। मृतक आणि जखमींमध्ये बहुतांश महिलांचा समावेश आहे। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। या घटनेची दाहकता इतकी होती की आजूबाजूच्या गावांमध्ये देखील स्फोटाचे हादरे जाणवले आहेत। महत्त्वाचं म्हणजे बाजारगाव काटोल दरम्यान असलेल्या स्फोटक आणि बारूद कंपन्यांमध्ये होणाऱ्या स्फोटांच्या घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। आज सकाळी 6 ते 7च्या सुमारास हा ब्लास्ट झाला। यावेळेस 25 ते 30 कर्मचारी इथे होते, महिला कर्मचारी आणि इतर कर्मचारी होते आणि त्यावेळेस हा ब्लास्ट झाला। ब्लास्टची तीव्रता अतिशय प्रचंड आहे। आजूबाजूच्या इमारतीच्या काचा सुद्धा संपूर्ण पोहोचलेल्या आहेत। नागपुरात झालेल्या या स्फोटानंतर एसबीएल कंपनीच्या कारभारावर बोट ठेवण्यात आलाय। एसबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीकडे प्रामुख्यानं डेटोनेटर्स उत्पादनाचं काम होतं। या कंपनीत आजूबाजूच्या गावांमधील महिला प्रामुख्यानं कामाला आहेत। सकाळच्या शिफ्टमध्ये शेकडो कामगार कामावर आले होते। नोनल क्रिम्पिंग या युनिटमध्ये डेटोनेटर सेलच्या पॅकिंगचं काम सुरू होतं। सकाळी 7 वाजताच्या सुमारास तिथे जोरदार स्फोट झाला आणि काही काळाच्या आतच आगीचे लोट उडाले। हा झाला असेल 7 7:30च्या दरम्यान मध्ये। किती कर्मचारी होते आणि कोणत्या डिपार्टमेंटला, म्हणजे कोणत्या विभागात झाला असा? त्या नोनल मध्ये होत्या। नोनलचा प्लांट आहे तो हा, आणि मी शाकटूप मधली आहे। हा. तर त्यामध्ये आमच्या गावातल्या 3 बाया नाहीये, बाकी सगळे लेबर आहे। साधारणपणे तुम्ही जो डिपार्टमेंट म्हणता तो जो विभाग नोनाल, तिथे किती जण काम करत होते, किती महिला होते, काय होतं? तिथं 45 लेबर होते। हा. तर त्याच्यातले फक्त 25 का 30 लेबर दवाखान्यात नेले आहे आणि बाकीचे पत्ता नाही। याआधी स्फोटकं बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये स्फोटाचे प्रकार घडले आहेत। मात्र कंपनी सुरक्षेची पुरेशी काळजी घेत नसल्यामुळे स्फोट झाल्याचा आरोप महाराष्ट्र बारूद कामगार संघटनेचे उपाध्यक्ष पियुष फिस्ट यांनी केला आहे। आणि सेफ्टी नॉर्म्सवर बघायला गेलं सर, फायर इन्स्टिट्यूशन नाही आहे किंवा कुठलीच गोष्ट तिथे सेफ्टीच्या नॉर्म्सवर नाही आहे। फक्त कामगारांचे एक प्रकारचं छळ किंवा जीव घेणं अशी परिस्थिती करून टाकली आणि इतक्यादा वारंवार सांगूनही त्यांनी अजूनपर्यंत काही बदल घडून आणले नाही। संघटनेतर्फे काही पत्रव्यवहार झाला होता काय? संघटनेतर्फे सर भरपूरदा पत्रव्यवहार झाला आहे यांना की नाही तुम्ही तुमच्या इथे सगळ्या गोष्टी करा, पण अजूनही त्यांनी कुठल्याच गोष्टीवर अंमलबजावणी केलेली नाही आहे। दरम्यान मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। सर्व कंपन्यांचं ऑडिट झालं पाहिजे, सुरक्षा तपासणी होईपर्यंत कंपन्या बंद ठेवा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे। तर मृत्यू झालेल्या प्रत्येक कामगाराला 50 लाखांची मदत देण्याची मागणी वडेट्टीवारांनी केली आहे। यहाँ पे सेफ्टी के हिसाब से जो वहाँ पे सुरक्षा के हिसाब से व्यवस्था होनी चाहिए, वहाँ व्यवस्था बिल्कुल नहीं दिख रही है। ये जो फैक्ट्री मालक है इनके ऊपर तुरंत ये 302 के तहत गुना दाखल होना चाहिए और जितने भी एक्सप्लोजिव फैक्ट्री है इसका ऑडिट भी होना चाहिए। और जब तक ये ऑडिट होता नहीं तब तक ये सब फैक्ट्री सब इंडस्ट्री बंद होना चाहिए और इन सभी कामगारों को कम से कम 50 लाख रुपया हर प्रति कामगार को मुआवजा फैक्ट्री मालक और सरकार की तरफ से दे। एसबीएल कंपनीतील स्फोटानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त करत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत। नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव इथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे। मी स्थानिक प्रशासनाशी सातत्यानं संपर्कात आहे। एनडीआरएफ आणि एसडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालंय। पेसो आणि डिश यांची पथकं पोहोचली आहेत। मदत कार्याला वेग आलाय। आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला। मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। या घटनेत 18 जण जखमी आहेत। या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। नागपूरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये झालेला हा काही पहिला स्फोट नाहीये। याआधी अनेकदा स्फोटाच्या घटना घडल्या आहेत। 4 सप्टेंबर 2023ला सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत स्फोट झाला, ज्यात 2 कामगारांचा मृत्यू झाला। त्यानंतर 17 डिसेंबर 2023ला सोलार कंपनीत स्फोट झाला,
यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला. 13 जून 2024 रोजी चामुंडा बारूद कंपनीत स्फोट झाला. यात 8 जणांचा मृत्यू. 16 फेब्रुवारी 2025ला एशियन फायरवर्क कंपनीत स्फोट झाला, ज्यात 2 कामगारांचा मृत्यू झाला. 4 सप्टेंबर 2025ला सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत स्फोट झाला, ज्यात 2 कामगारांना आपला जीव गमवावा लागलाय. आणि 1 मार्च 2026ला SBL कंपनी स्फोट झाला, ज्यात 17 कामगारांचा मृत्यू झालाय आणि मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. स्फोटकं तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये वारंवार होणाऱ्या स्फोटांच्या घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. शासनाने याबाबत आता कठोर नियमावली बनवत पावलं उचलण्याची गरज आहे. अमर काणे, झी 24 तास, नागपूर.